आज वर्ध्यामध्ये ओबीसीचा एल्गार मेळावा आहे। त्यासाठी समीर भुजबळ इथे आलेले आहे। ज्या प्रकारे मागच्या काही दिवसापासून मनोज जरांगे यांचं वक्तव्य पाहायला मिळतात, काय वाटते त्याचा बोलवता धनी कोण आहे? वारंवार सातत्याने ते छगन भुजबळांना लक्ष्य करत आहे आणि अत्यंत टोकाच्या भाषेत ते शब्द वापरत आहे। असं त्यांचा मूळ मुद्दा मराठा आरक्षणाच्या संदर्भातला आहे, परंतु आता जसजशी त्यांना प्रसिद्धी मिळत गेली त्यांच्या डोक्यात काय हवा घुसली आहे काय माहिती नाही, परंतु ज्या पद्धतीने ते वक्तव्य करत आहे ते फार चुकीचं आहे। त्यांचा मूळ मुद्दा आरक्षणाचा आहे, त्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये त्यांनी भूमिका मांडली पाहिजे किंवा कसं आरक्षण आपल्याला मिळायला पाहिजे। कारण का आपण काही वर्षांपूर्वी बघितलं तर 58 मोठमोठे लाखोच्या संख्येने मोर्चे निघाले, शांततेत मोर्चे निघाले, सर्वांनी त्यांना सपोर्ट केला, आम्ही देखील त्यांना सपोर्ट केलेला होता। कारण का शेवटी मराठा समाजामध्ये सुद्धा काही बांधव आहेत, त्यांनासुद्धा आरक्षणाची गरज आहे आणि म्हणून आम्हीसुद्धा त्यांना सपोर्ट केलेला आहे। परंतु आमचं म्हणणं एकच आहे की त्यांना वेगळं आरक्षण द्यावं, ओबीसीमधून त्यांना ओबीसीच्या आरक्षणात धक्का लागता कामा नये। कारण ओबीसीमध्ये ऑलरेडी जे आहे 375 जातींचा समावेश आहे आणि 19%च आरक्षण खऱ्या अर्थाने ते मिळते, कारण बाकीचं वरचं जे आहे VG NT वगैरे गोवारी वगैरे असं सगळं वाटले गेले। त्याच्यामुळे इथे येण्यापेक्षा तुम्ही वेगळं तुमचं आरक्षण घ्यावं आणि त्या संदर्भातली भूमिका जी आहे फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी घेतली। ते आरक्षण जे आहे मंजूर झालं, हायकोर्टात टिकलंसुद्धा, परंतु सुप्रीम कोर्टात जे आहे काही कारणास्तव ते टिकलं नाही। मग ते का टिकलं नाही तर त्याची कारणमीमांसा जी आहे ते शोधण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यातून काय मार्ग काढता येईल आणि पुन्हा एकदा मराठा समाजाला कसं आरक्षण देता येईल ह्या संदर्भामधली भूमिका त्यांनी मांडायला पाहिजे। परंतु ते न करता त्यांचं कुठेतरी जे आंदोलन आहे कुठेतरी भरकटलेलं आहे असं मला वाटतं। ते म्हणतात की 22 लाख ओबीसीच्या नोंदी सापडल्या, काय वाटतं तुम्हाला किती त्यातल्या 22 लाखांपैकी ज्या लोक आरक्षणापासून वंचित असतात? कुठच्या फिगर माहिती नाही, आता ते काय हवेत काय म्हणतात, कुठे 32 लाख म्हणतात, कुठे 20 लाख म्हणतात, कुठे 25 लाख म्हणतात, कशा मिळाल्या? अहो गेले 25-30 वर्षाचे आरक्षण आहे आणि कुणबी समाजाला जे आहे मराठा कुणबी मराठा जे आहे त्यांना ऑलरेडी जे ओरिजिनल कुणबी आहेत त्यांनी त्यांचे सर्टिफिकेट आरक्षणाचा लाभ घेतलेला आहे आणि प्रत्येकाला कुठेतरी शिक्षणामध्ये नोकऱ्यामध्ये ते सर्टिफिकेट लागतं। कुठे काही राहिलं असेल ते सुद्धा सर्टिफिकेट घ्यायला आम्हाला कामची काय हरकत नाही आहे, परंतु मी सरसकट तुम्ही जे आहे मराठा समाजाला कुणबींचं सर्टिफिकेट देऊन ओबीसीमध्ये समाविष्ट करायचा जो प्रयत्न चालू आहे तो अत्यंत चुकीचा आहे, हे आमचं म्हणणं आहे। छगन भुजबळांनी स्वतः सभागृहामध्ये सांगितलं होतं की त्यांच्या जीवाला धोका आहे, त्यानंतरचा पहिला मेळावा होत आहे। काय पोलीस रिपोर्ट आले, पोलीस इनपुट्स आले, त्या माध्यमातून त्यांनी सांगितलं। कारण का वारंवार जे आहे गेले 2 महिने 3 महिने जे आहे बीडच्या हल्ल्याच्या आधी पण बीडच्या हल्ल्याच्या नंतरसुद्धा काही पत्र येत आहेत, व्हॉट्सअपवर फोन येत आहेत किंवा मेसेजेस येत आहेत, इंस्टाग्रामवर येत आहेत, फेसबुकवर अनेक माध्यमातून जे आहे धमक्यांचे सत्र सतत चालू आहे आणि आत्तासुद्धा जे काय आलेले आहे ते पोलिसांकडचे इनपुट्स आले ते साहेबांनी जे आहे हाऊसमध्ये मांडलेलं आहे किंवा अशा रीतीचं हे सगळं चाललं आहे। ही झुंडशाही आहे, ही कुठेतरी थांबली पाहिजे, हा त्याच्यातला मूळ उद्देश आहे। या पाठीमागे कुठेतरी मनोज जरांगांचे समर्थक असल्याचं वाटतं का तुम्हाला? नाही, असेल कोणी असेल, आता ते काय पोलिसांनी त्यांचा तो शोध घ्यायला पाहिजे। तुम्ही म्हणता की ज्या प्रकारे मनोज जरांगे भाषा वापरत आहे त्यांच्या पाठीमागचा बोलता धनी कोण, हे कोण वाटतं तुम्हाला? तर असतील आता कोण त्यांच्यातलेच कोणतरी काही नेतेमंडळी असेल, काय आमचे विरोधी पक्षातले असू शकतात किंवा आमचे कोण विरोधी असू शकतात की जे आहे ते विनाकारण जे आहे साहेबांवर टीका टिप्पणी करून जे आहे आणि त्यांचं खऱ्या अर्थाने मूळ त्यांचा जे आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो आता बाजूला पडत चाललेला आहे आणि कुठेतरी आंदोलन भरकटत चाललेलं आहे असं आम्हाला वाटतं। शेवटला प्रश्न, या मेळाव्यामध्ये काँग्रेसचे नेते दिसत नाही, विजय वडेट्टीवार देखील गैरहजर आहे, इतर स्थानिक काँग्रेसचे नेते देखील गैरहजर आहे। हे जे आहे हे आम्ही घेतलं आहे, लोकल लोकांनी घेतलेलं आहे। आता लोकल लोकांनी घेतलं आहे, लोकल लोकांनी कोणाला बोलवलं आहे कोणाला नाही बोलवलेलं हा त्यांचा प्रश्न आहे, आम्हालासुद्धा त्यांनी आमंत्रण केलं, आम्ही आलेलो आहे। तर हे होते समीर भुजबळ। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।